उमेदवारांची घोषणा होताच महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावरती येऊ लागलेली आहे। शिंदेंच्या विद्यमान खासदारांविरोधात भाजपाचे स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आधी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। बघूया संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीत ऑल इज नॉट वेल याचा हा पुरावा आहे। हिंगोलीत विरोध असतानाही विद्यमान खासदार हेमंत पाटलांनी आपली उमेदवारी खेचून आणली। त्यामुळे दावेदारी सांगणाऱ्या भाजपमधील इच्छुकांच्या आशेवर मात्र पाणी फिरलं। परिणामी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटलांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला। विद्यमान खासदार हेमंतजी पाटील यांचा 2019 ला सुद्धा रात्रंदिवस आम्ही प्रचार केलेला आहे आणि गेली 3 ते 4 वर्ष झाले सामान्य जनतेच्या संपर्कात तर नाहीतच नाहीत, परंतु स्थानिक नेत्याच्या सुद्धा संपर्कात नाहीत। आता आपण तुम्ही इथं तीव्र भावना उमटलेल्या आपण बघितलेल्या आहे। त्यामुळे सामान्य जनतेतून विरोध आहेच, पण भाजपा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून माझाही त्यांना विरोध आहे। पक्षाला आमचं असं म्हणणं आहे की एकतर तुम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवावी किंवा हा जो उमेदवार दिलाय हा उमेदवार रद्द करून दुसरा कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही काम करू। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष होता। हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून होती। मात्र महायुतीतील वाटाघाटीत अखेर हिंगोलीची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत पाटलांना सुटली। पण आता भाजपा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे। तसंच भाजपाकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले रामदास पाटील सुकटाणकर बंडाच्या पवित्र्यात आहेत। नेहमी आमच्यावर दुसरे उमेदवार लादायचे आणि बस लादला तर दादला, पण तो माणूस पुढचे 5 वर्ष काम केल्याच्या नंतर जर आमचा फोनही उचलायला तयार नसेल किंवा कुणाला बोलायलाही तयार नसेल तर आम्ही का काम करायचं, हे सर्वात मोठा प्रश्न हाच आहे। इथं भाजपचं खूप मोठं यंत्र आहे, म्हणजे प्रत्येक बूथवर जवळपास 10च्या 11च्या कमिटी आहेत, 50 प्रमुख आहेत। बूथवरच्या सगळ्या बूथ प्रमुखांच्या मिटिंग रेग्युलर आहेत, वर्षानुवर्ष रोज पक्षाच्या मिटिंग आहेत। एवढं सगळं काम असताना आणि ही यंत्रणा जर हेमंत पाटलासोबत नाही राहिली तर निश्चितच हेमंत पाटलाला त्याचा परिणाम भोगावे लागतील। पालघरच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा आहे। विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना पुन्हा उमेदवारी द्यायला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होतोय। त्यामुळे राजेंद्र गावितांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बंगला गाठावा लागला। भाजपकडून विलास करे, विष्णू सावरांचे पुत्र हेमंत सावरा यांच्या नावांची चर्चा आहे। भाजपचा असेल तर चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल त्याने ती लढायला पाहिजे आणि त्याच्यामुळे नेतृत्व आमचं जे आहे ते समर्थ आहे आणि ते योग्य पद्धतीने निर्णय निश्चितपणे घेईल। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच महायुतीत ठिणगी पडली आहे। अनेक ठिकाणी दिलेल्या उमेदवारांविरोधात नाराजी आहे, तर काही ठिकाणी दिलेला उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। माढ्यात भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांवरून धुसफूस सुरू आहे। कोल्हापुरात संजय मंडलिकांविरोधात भाजपची खतखत चव्हाट्यावर आली आहे। हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत पाटलांच्या उमेदवारीवरून वाद आहेत। पालघरमध्ये राजेंद्र गावितांना उमेदवारी द्यायला भाजपचा विरोध आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चढाओढ आहे, तर नाशिकच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच आहे। केंद्राकडून कुणालाही असं इंडिव्हिज्युअली सिग्नल जात नसतो, केंद्र कुणालाही सिग्नल देत नसतं। पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत, मुंबईचे जे नेते आहेत, महाराष्ट्राचे जे नेते आहेत, त्यांच्या मार्फतच हा निरोप जात असतो। मुळामध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, 2 वेळाचा स्टँडिंग तिथे खासदार आहे, म्हणून आमचा सर्वांचाच आग्रह शिंदे साहेबांकडे हा होता की ते ही जागा सोडू नये आणि यासाठी असलेला उमेदवार ज्याने 2 वेळेला इतरांना पराभूत करून तेही चांगल्या मार्जिनने जर ते त्याच्यासाठी जर ते येत असतील तर त्यात गैर काही नाही। म्हणून आमचा तर आग्रह शेवटपर्यंत हाच असणार आहे की ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेला। सगळेच पक्ष आता सगळ्यांनाच वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे, शिवसेनेची सिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे आणि भाजपचाही वाटतं, कारण इथे 3 आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत। इथे महापालिकेमध्ये जवळपास 69 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत। हा भाजपचाच आले किल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपलं सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। त्यामुळे काही मित्रपक्षाने जागा सोडाव्या लागतील, ज्यांच्या त्या आधीच्या हक्काच्या आहेत त्या त्यांना द्याव्या लागणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमचे नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत, हे चर्चा करतायत।
एकूणच उमेदवारीवरून महायुतीत सर्व काही आलबेल नाही हेच यातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे आगामी काळात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे। परिणामी उमेदवारी घोषित करायला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कसा तोडगा काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। हिंगोलीहून संतोष भिसे, नाशिकहून खुशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट।